दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाचाही प्रसिद्ध शिमगोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। 10 मार्च रोजी पार पडलेला पारंपरिक न्हावण उत्सव भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। या सोहळ्यात डोक्यावर कळस घेऊन बत्तीच्या उजेडात गावातील घरांकडे धाव घेत शिवशंभोचं न्हावण पारंपरिक पद्धतीने लोकांना देण्यात आले। यावेळी गावातील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मी अध्यक्ष शंकरराव हरिगवस तुमच्या आधी सगळ्यांचं मी स्वागत करतो। मला वाटतं 4 पिढ्यापासून हा उत्सव चालू झालेला आहे। 350 वर्षापासून या मंदिराची स्थापना झाली, तिथून हा उत्सव सुरू आहे। होळी पौर्णिमे दिवशी आपण होळी घालतो, जी कोणाच्या तरी बागातून कोणी देतो आणि ती आणून चांगल्या प्रकारे 20-22 फुटाची आंब्याची होळी घालतो आणि तिथून हा उत्सव सुरुवात होते। आणि त्याच्यानंतर 7व्या दिवशी भटवाडी म्हणजे झोळंबे गावाच्या जो बाहेरचे गाव आहे वाड्या आहेत त्यांचं रोंबाट सुरू होतं आणि 8व्या दिवशी आमचं झोळंब्याचं रोंबाट सुरू असतं आणि 9व्या दिवशी अमृताचा दिवस असं म्हणतात। कारण इथून माऊली मंदिराच्या पासून जवळ 50 मीटरवर तुम्ही गेलात तर तिथं एक झरा आहे, उभाळा म्हणजे जमिनीतून जे जल वाहतं आणि त्या जलाचे जे आपण नेहमी देवीला आंघोळ घालतो आणि त्याच जलाचा आज न्हावण म्हणून अमृताचा दिवस आज अवसर पुरुष उभा राहणार आहे। त्याच्यावरती सिंदाडी म्हणजे बाजूचे जेवढे गावं आहेत त्यांच्या आणि पंचाच्या तर्फे तो कळस त्यांच्यावर डोक्यावर ठेवला जाईल आणि तो संपूर्ण गावामध्ये जवळपास 200 गावं आहेत तिथं जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना प्रत्येकाला अमृत पाजणार आहे आणि नंतर 12:30च्या दरम्यान रात्री तो चव्हाट्यावर येणार आहे, जिथे या ठिकाणी आपण होळी घातलेली आहे तिथे येऊन तो नंतर समाप्ती होणार आहे। याच्यासाठी जवळचा जो गोवा राज्य आहे, कर्नाटक आहे, मुंबई, पुणे इथून हे सगळे भाविक येतात कारण त्यांना ह्या न्हावण्याबद्दल खूपच उत्साह असतो आणि त्यांना ज्यांचे मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात, हे आपण प्रत्यक्ष बघितलेले आहे। नमस्कार, मी तुकाजी गवस कंटामुक्ती अध्यक्ष झोळंबे। मी आपल्याला सांगू इच्छितो की झोळंबे गाव हा एक तुम्ही जर नवीन नाही, कारण झोळंबेचा शिगमा म्हटला की या 5-10 या गावामध्ये नाही तर या पुढ्या सिंधुदुर्गामध्ये एक चांगल्या प्रकारे म्हणजे चांगला शिमगोत्सव असा एक गाव मानला जातो। आणि या गावाचा जो काही संकल्प आहे तो म्हणजे तुम्हाला माहीतच असणार की हे झोळंबे गावामध्ये हा जो होळी पौर्णिमेपासून 7वा दिवस, 8वा दिवस आणि 9वा दिवस या 3 दिवसामध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात। 7व्या दिवशी बाहेरच्या ब्राह्मणवाडी म्हणा बाहेरच्या वाडीवरचा रोंबड होतं। 8व्या दिवशी झोळंबे गावठणवाडीचं एक रोंबड होतं आणि आज हा न्हावणाचा दिवस। आणि ह्या न्हावणाच्या दिवसामध्ये तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही आता प्रत्यक्ष तिथं बघणार आहात की हा जो अवसारी पुरुष आहे तो अवसारी पुरुष आज तो तिथं उभा राहणार आहे आणि त्याच्यावर एक कळस चढवला जाणार आहे आणि तो कळस घेऊन हात वगैरे काही लावायचं नाही, हात सोडून गावठण करणार आहे तो। आणि आज आणि 12-12:30 वाजेपर्यंत तो पुन्हा रिटर्न चव्हाट्यावर म्हणजे चव्हाटा मंदिरमध्ये येणार आहे आणि तिथं लोकांची काही गाराणे असतील काही असतील ते तिथं होणार आहेत। तर तुम्ही प्रत्यक्षात या कार्यक्रमाचा जो काही आनंद आहे तो तुम्ही प्रत्यक्षात घ्या। बाहेरच्या आता नाही म्हटलं तर गोवा, कर्नाटक, बँगलोर, ह्या मुंबई, पुणे, कोल्हापूर सर्व राज्याचे लोक आज या इथं हजर असतात आणि या कार्यक्रमाची शोभा चांगल्या प्रकारे वाढवतात। मी आपल्याला विनंती करेन, आपण या ठिकाणी आलात, पुराच्या माध्यमातून आम्हाला या न्हावणाविषयी माहिती दिली, सांगायला एक आपण हे केलं म्हणून आपल्याला मी धन्यवाद देतो। आणि 2 शब्द जे आम्ही काही सांगितले ते तुम्ही आपल्या या झोळंबे गावाविषयी चांगल्या प्रकारे तुम्ही द्या आणि चांगल्या प्रकारे या झोळंबे गावाचं एक नावलौकिक तुम्ही वाढवून आमच्या गावाबद्दल तुम्ही आतुरतेने याची या पेपरमध्ये प्रसिद्धी द्या। धन्यवाद।
साहेब